नमस्कार. बऱ्याच निकालाच्या वेळेला हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे वकील नाही, न्यायाधीश निर्णयाव्यतिरिक्त काहीतरी बोलून जातात. निर्णयामध्ये निकालात लिहिलेलं नसतं, पण त्यांचं काहीतरी, आणि शक्यतो ते हिंदुत्वावर असेल तरच जास्त असतं की त्याच्या विरोध करणार असं काहीतरी वाक्य. आता म्हणजे जसं नुपूर शर्माच्या बाबतीत की तू बोलल्यामुळे देशामध्ये आग जास्त पेटली, हे अशा पद्धतीच्या निकालात कुठेही त्याचं लिहिलेलं नसतं, पण अशा पद्धतीचं प्रवचन म्हटल्याप्रमाणे दिलं जातं. जसं आता विष्णूच्या बाबतीत गवईंनी दिलं की जा तुम्ही विष्णूच्या मूर्तीकडे बसा आणि आराधना करा वगैरे. तर मला असं वाटतं की कुठेतरी ह्या गोष्टीवर बंधन यायला पाहिजे. तुम्हाला जे बोलायचं आहे ते स्पष्ट निकालात येईल असं बोला, कारण त्याच्या विरुद्ध जाऊन अपील वगैरे करता येण्यासारखं आहे. हे आपली स्वतःची सेफ्टीही ठेवतात आणि धर्माला बदनामही करतात. आणि अशा पद्धतीचं ते कधीही हिंदू व्यतिरिक्त कुठल्याही संप्रदायाबद्दल म्हणत नाही. हिंदू धर्माबद्दलच त्यांचं नेहमी असतं, बाकीच्या कुठल्याच संप्रदायाबद्दल बोलत नाही. विष्णूंना बोललेले दुसऱ्या दिवशी दर्ग्यासाठी जेव्हा लोक गेले तर तेव्हा त्यांची ऑर्डर वेगळी होती. त्यावेळेला काही बोलले नाही की जा तुमच्या हायेस्ट तुमचे ज्यांचं आराध्य आहे त्याच्याकडे जाऊन प्रार्थना करा वगैरे. तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा. तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी आभारी आहे.